मुलांनी वडिलांना घराबाहेर काढण्याआधीच वडिलांनीच त्यांना घराबाहेर काढलं, तेही कसं? कथा नक्की ऐका. सुनबाई, अहो सुनबाई, नयनरावांनी आपल्या सुनेला आवाज दिला. जेव्हा पाहावं तेव्हा अंथरुणावर पडल्या पडल्या आवाज देत असतात. कामधंदा तर काही नाही आहे यांना. जेव्हापासून फॅक्टरीमध्ये काम करताना हात कापला आहे तेव्हापासून माझं जीवन नको नको करून सोडलं आहे. फक्त बसल्या बसल्या सुनबाई सुनबाई असे ओरडत असतात. नयनरावांनी परत आपल्या सुनेला आवाज दिला. सुनबाई, जरा एक ग्लास पाणी दे. सुनबाई तोंडातल्या तोंडात पुटपुटतच म्हणाली, फक्त म्हणायला सून आहे, पण मला तर आपली मोलकरीण बनवून ठेवलं आहे. मोलकरणीला बदल्यात पैसे तरी मिळतात, पण मला काय मिळतं? संपूर्ण दिवसभर कधी हे तर कधी ते. माहीत नाही कधी सुटका होईल. बिचारे. हो, देते देते म्हणत सुनबाई नखरे करत स्वयंपाकघरात गेली आणि एक ग्लास पाणी आणून जवळच असलेल्या स्टूलवर ठेवलं. हे घ्या पाणी. तुम्ही स्वतः उठून पण घेऊ शकत होते. एक हातच तर तुटला आहे, पाय तर अजून धडधाकट आहेत ना. सारखं सारखं मलाच त्रास देत असता. नयनराव काहीच न बोलता शांत बसून राहिले आणि नंतर ग्लासकडे पाहत म्हणाले, हा ग्लास किती खराब आहे. आणि हे पाणी तर बघ सुनबाई. सुनबाई पाय आपटत बाहेर आली आणि स्वतःशीच बडबडत करतच म्हणाली, जेव्हा पाहावं तेव्हा प्रत्येक कामात काहीतरी दोष शोधत राहतात. मग मला घरात इतकंही बरीच कामं असतात की, इतरही कामं असतात की. आता पाणी डोक्यावर जायला लागलं आहे. आज काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. बिचारे नयनराव पाण्याचा ग्लास तिथे सोडून चहा विक्रेता मोहनच्या दुकानात जाऊन बसले. मोहन हा खूप चांगला आणि हुशार मुलगा होता. जास्त शिकलेला नव्हता, पण बोलणं मात्र खूप समजूतदारपणाचं होतं. नयनरावांना अस्वस्थ पाहून तो म्हणाला, काका, चहा घेणार का? नयनरावांनी कुर्त्याच्या खिशात हात घातला तेव्हा खिसा पूर्ण रिकामा असल्याचं पाहून ते म्हणाले, मोहन बेटा, आज माझं मन नाही आहे. मोहन म्हणाला, काका, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. तुम्ही काळजी करू नका. मी पैशांविषयी नाही बोलत. मी तर स्वतःसाठी चहा बनवणार होतो. वाटलं तुमच्यासाठीही बनवावा. काही वेळात मोहन चहा घेऊन आला आणि हे घ्या काका, चहा प्या. नयनराव म्हणाले, नाही बेटा, मला खरंच नको. तू घे. काकांना उदास पाहून मोहन हसत म्हणाला, काका, मला सोबत म्हणून तर प्या. नयनरावांनी चहा घेतला आणि चहाचा एक घोट ते घेत विचार करू लागले. खूप दिवसांनी इतका चांगला चहा प्यायला मिळाला. सुनबाई तर माहीत नाही काय देते, चहा देते की पाणी. चहा पिता पिता नयनरावांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. डोळे पुसत ते म्हणाले, मोहन, तुझ्या चहाची चव अगदी तुझ्या काकूच्या हातच्या चहासारखी आहे. म्हणजे माझी पत्नी सावित्री. सावित्री जसा चहा बनवत असे, अगदी जशी असं म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. काका, तुम्ही आल्यापासून खूप उदास दिसत आहात. काय झालं आहे? नयनराव म्हणाले, काही नाही रे, फक्त तुझ्या काकूची आठवण आली. एवढं बोलून ते आपले दुःख लपवू लागले. मोहन म्हणाला, काहीतरी झालं आहे पहिल्यापेक्षा, पण खूप कमजोरही झाला आहात तुम्ही काका. पहिले जेव्हा फॅक्टरीत जायचे तेव्हा किती खुश राहायचे. काकू तर तेव्हाही नव्हत्या, परंतु जेव्हापासून तुमचा डावा हात मशीनमध्ये कापला गेला आहे तेव्हापासून खूप उदास राहता. सांगा ना काका, नक्की काय झालं आहे? काय सांगू, पहिले मी पैसे कमवत होतो तेव्हा सगळं काही ठीक होतं. आता मी लाचार आहे आणि अपंगसुद्धा झालो आहे. आता माझ्या मुलाला आणि सुनेला मला घरी ठेवायला सुद्धा त्रास होत आहे. पैसा सर्वस्व आहे का? मी काहीच नाही. ज्याने आपल्या मुलाच्या आनंदासाठी दिवसरात्र मेहनत केली, आपल्या आनंदाचीही पर्वा नाही केली, त्याला शिकवलं, त्याला इतकं सक्षम केलं की तो आज आपल्या पायावर उभा आहे. आईवडील आपल्या मुलांना वाढवतात, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करतात. मग मुलांना आईवडिलांचं ओझं का वाटतं? आता तूच सांग मोहन बेटा, मी कुठे जाऊ आणि काय करू? आयुष्य प्रत्येक क्षणी ओझं बनतच चाललं आहे. मोहन म्हणाला, कुठे जाणार काका? ते घर जितकं तुमचं आहे
तितकंच त्यांचंही आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीने बांधलं आहे. तुम्ही कुठेही जाणार नाही. जर कोणी गेलंच तर ती लोक जातील. नयनराव म्हणाले, नाही 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 बेटा, ती माझी मुलं आहेत. माझं सगळं त्यांचंच तर आहे. हो, अगदी बरोबर आहे. तुमचं सगळंच काही त्यांचंच तर होईल. तुमच्यानंतर सगळं काही त्यांनाच मिळणार आहे. पण ही एक गोष्ट त्यांना का समजत नाही? मोहन म्हणाला, मोहन बेटा, मला पण घरात दिवस रात्र किचकिच करणं चांगलं वाटत नाही. पण मी काय करू? नयनराव म्हणाले. मोहन म्हणाला, ठीक आहे काका, माझा एक मित्र आहे, मी त्याला तुमच्याकडे पाठवतो. ठीक आहे मग बेटा, असे म्हणून नयनराव घराच्या दिशेने निघाले. रात्री जेवणाच्या वेळी सुनबाई आपला पती दीपकला म्हणाली, अहो ऐकलं का? ही दररोजची किचकिच मला आता सहन होत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा काही ना काही बोलत राहतात. आता एकतर ते या घरात राहतील किंवा मी विचार करा मी. दीपक म्हणाला, आता काय झालं? का रोज घरात भांडणं क्लेश करता? सुखाने 2 घास पण खाऊन देत नाहीत. काय करू? वडील आहेत ते माझे. मला काहीच माहीत नाही आता. कान उघडं ठेवून ऐका. 1-2 दिवसात त्यांची काहीतरी सोय करा, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईन. मग परत बोलू नका की मी काही सांगितलं नव्हतं. सुनबाई अगदी रागाने म्हणाली. ते म्हणाले, ठीक आहे, मी काहीतरी विचार करतो. असं म्हणून दीपक बाहेर निघून गेला. सकाळ होताच नयनराव मोहनकडे आले आणि त्याला सांगतात की आता सहन होत नाही. रात्री तर सुनबाईंनी हे सुद्धा म्हटलं की एकतर ते राहतील किंवा मी राहील. बेटा, आता तूच काहीतरी सांग ज्याने माझं घर तुटण्यापासून वाचू शकेन, नाहीतर मी स्वतःच वृद्धाश्रमात जातो. हो, हेच योग्य होईल. असं म्हणून नयनराव घराकडे निघाले. मागे मागे मोहन पण आला. काका ऐका तर खरं. थांबा काका, पहिलं माझं ऐकून तरी घ्या. काका, माझ्याकडे एक उपाय आहे, बहुतेक तो काम करीनच. त्या उपायाने काम केलं तर खूप चांगलं होईल. नंतर मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते घर किंवा वृद्धाश्रम. मोहन नयनरावांना म्हणाला, आता तुम्ही घरी जा, मी संध्याकाळी माझ्या मित्राला सोबत घेऊन येतो. नयनराव उदास होऊन घरी निघून गेले. सुनेने नयनरावांचे सामान उचलून बाहेर ठेवलं होतं आणि वाट पाहत उभी राहिलेली असते. थोड्या वेळाने दीपक एका रिक्षा घेऊन आला आणि तो आपल्या वडिलांना आवाज देऊन लागला. नयनराव बाहेर आले आणि विचारलं, काय झालं? का आवाज देतो आहेस दीपक? त्यावर दीपक म्हणाला, बाबा, आता तुम्ही आमच्यासोबत नाही राहू शकत. मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडत आहे आणि मी पण हे घर विकून दुसऱ्याच शहरात राहायला जाईल. घर विकण्याची गोष्ट ऐकून नयनरावांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. पण काय करावं? त्यांना काहीच समजत नव्हतं. त्यांच्या तोंडातून शब्द काही फुटत नव्हते. ते तसेच गुपचूप घराकडे पाहत उभे राहिले. दंडाला पकडून दीपक त्यांना रिक्षात बसवण्यासाठी जबरदस्ती करत होती आणि नयनरावांचे थरथरते पाय पण इच्छा असूनही पुढे सरकत नव्हते. पण आज दीपकलाही त्यांच्यापासून सुटका हवी होती. त्यानंतर मोहन त्याच्या एका मित्रासह तिथे पोहोचला. मोहनने वातावरणाचा चांगलाच अंदाज घेतला आणि त्याला समजलं की दीपक नयनरावांना जबरदस्तीने कुठेतरी घेऊन जात आहे. मोहन मित्राच्या हातातून एक फाईल घेऊन नयनरावांना दाखवत म्हणाला, हे बघा काका, यांनी तुमचं घर विकत घेतलं आहे. ही आहेत कागदपत्रे. आणि मोहनने नयनरावांना डोळ्यांनी इशारा केला. कागदपत्रे हातात घेऊन नयनराव स्वतः रिक्षात बसायला गेले आणि मोहनला म्हणाले, ठीक आहे मोहन बेटा, मी कागदपत्रे घेऊन जातो. 2 दिवसांनी येऊन मी पूर्ण पैसे घेऊन जाईल. आता हे घर तुझ्या मित्राचं झालं. हे ऐकून दीपक आणि त्याच्या पत्नीवर तर डोंगरच कोसळला. असं वाटलं की त्यांच्या पायाखालून कोणीतरी जमीनच ओढून घेतली आहे. अरे देवा, हे काय झालं? तुमच्या वडिलांनी तर घरच विकून टाकलं. आता आपण कुठे जाणार, कुठे राहणार? असं म्हणून सुनबाई अगदी मोठमोठ्याने ओरडू लागली. दीपक पण विचार करू लागला की ज्या घरासाठी मी वडिलांना वृद्धाश्रमात सोडायला निघालो होतो तेच घर बाबांनी विकून टाकलं. आता कसं होणार?
बाबा, तुम्ही न विचारताच घर विकून टाकलं, सांगितलं पण नाही. तुम्ही तर वृद्धाश्रमात जाल, पण आता आम्ही कुठे जाणार, विचार केला आहे का कधी? दीपक रागानेच म्हणाला आणि रडू लागला. दीपकचं बोलणं ऐकून मोहन म्हणाला, तू तर स्वतःच त्यांना वृद्धाश्रमात सोडायला निघाला होतास, आता कशाचं रडायला येत आहे? आणि वहिनी, तुम्हाला पण हेच हवं होतं ना, की यांनी हा घरातून निघून जावं? तर आता ते जात आहेत. आता राहा आनंदाने दोघे पण. 2 दिवसात घर रिकामं करा. अगोदर तू त्यांना वृद्धाश्रमात घेऊन निघाला होतास आणि आता ते स्वतःहून जात आहेत. आता राहा आनंदात. दीपकने आपल्या वडिलांचे पाय धरले आणि मोठमोठ्याने रडू लागला. नाही बाबा, तुम्ही आम्हाला सोडून जाऊच नका. आम्हाला आमची चूक समजली आहे. आम्हाला माफ करा. परत असं नाही होणार. आता परत असं नाही होणार, असं म्हणत तो त्यांच्याकडे क्षमायाचना करू लागला. आई वडील शेवटी आईवडीलच असतात. दीपकचा रडवेला चेहरा पाहून नयनराव म्हणाले, आता तूच सांग दीपक, मी कुठे जाऊ, आपल्या घरी की वृद्धाश्रमात? आणि दोघं पतीपत्नी त्यांना आपल्या घरात घेऊन गेले. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, आपण नेहमी आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे. तेही आपलं कुटुंबच असतात. आईवडिलांना मुलांकडून फक्त त्यांची सोबत आणि त्यांचा थोडा वेळ पाहिजे असतो. त्यांच्यानंतर जे काही आहे ते सर्व आपलंच तर असतं. असं म्हणतात की घरातली चांगल्या किंवा वाईट वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम हा लहान मुलांवर होत असतो. आणि आपण आपल्या आईवडिलांसोबत जसं वागू तसंच आपली मुलंही आपल्याकडून शिकतील. त्यामुळे मोठ्यांची साथ मिळणं ही आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे, नाही का? याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर जरूर करा. अशीच भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.